श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. आज होतं गुरुवार. मग मस्त स्वामी महाराजांची देवपूजा वगैरे करून घेतली होती सकाळी. आणि मग मला करायचं होतं नाश्ता. मग त्यासाठी मी असं ज्वारीच्या भाकरीचं भुगा बनवणार होते. तर इकडे कढईमध्ये कांदा आणि मिरची परतायला ठेवली होती. आणि हा भुगा मस्त बारीक करून घेतला होता. मग ते परतून झाल्यावर कांदा वगैरे त्यामध्ये तो भुगा टाकून घेतला. त्याच्यात थोडंसं तिखट, हळद, मीठ वगैरे टाकून घेतलं आणि सगळे एकजीव करून घेतलं. आणि मग काय खूप छान लागतो हा भुगा. त्यानंतर मग म्हटलं नाश्ता करावा. मग नाश्त्यासाठी घेतलं गरमागरम भुगा आणि दही, थंड दही आणि हा भुगा खूप छान कॉम्बिनेशन लागतं. तुम्ही पण कधी ट्राय करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. आणि मग या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि मग बसले होते मी नाश्ता करण्यासाठी. मग समूची चालली होती लूडबूडमध्येच. तिला वाटत होतं मला हिने मांडीवर घ्यावं. मग काय घेतलं एकदाचं समूला मांडीवर. आणि मग मांडीवर घेतलं. तिने पण थोडंसं दही खाल्लं मस्तपैकी आईस्क्रीमसारखं थंड थंड. त्यांना तर खूप आईस्क्रीम आवडतं दोघींना पण. मग काय संध्याकाळी गेलो आम्ही इकडे आरतीला. इथे महादेवाच्या मंदिरात मला बांधायचं होतं तोरण. खरंच खूप छान मंदिर आहे आमच्या गल्लीमध्ये. इथे या पोर्चमध्ये लहान मुलं खूप छान खेळतात. मग आरती वगैरे झाली आणि काय आरती करत करत हे बघा या दोघींचा इकडे डान्स चालला होता. आणि त्यांना काढायचा होता व्हिडिओ. त्या बोलत होत्या माझा व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ. समूचा काही मूड नव्हता. मग समूला घेतलं होतं मी उचलून. मग इकडे परत यांचा डान्स असा चालू झाला होता. मग त्यांच्या नकळत असं व्हिडिओ घेतलं पण त्यांना समजलं. त्यानंतर मग आरती वगैरे झाली. मग आम्ही असं तोरण बिरण तयार करून घेतलं. मस्तपैकी आरती वगैरे घेतली. थोडंसं लहान मुलांना तिथे खेळू दिलं. आणि हे लहान मुलं कशासाठी येतात माहिती आहे का मंडळी? फक्त प्रसाद खाण्यासाठी. खरंच खूप छान मंदिर आहे हे. आणि लहान मुलांना मंदिरात नेलं तर तेवढीच आपली शिस्त लागती. मग आरती झाल्यावर असं तोरण मी बांधून घेतलं होतं. मग व्यवस्थित पाया वगैरे पडले. थोडंसं समूला बसवलं तिथे. आणि हे बघा साईबाबाचं मंदिर. त्यानंतर पुढे आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. आणि खरंच खूप छान आहे. एका ठिकाणी सगळे देव आपल्याला भेटतात. मग मी बनवली अशी घरी येऊन मसाले भात म्हणजे खिचडी. मग काय त्यासाठी घेतलं होतं कांदा शेंगदाणे परतून. इकडे टोमॅटो बटाटा कापून घेतला होता. आणि मग खिचडी टाकून दिली. अशी झाली ती गरमागरम खिचडी. आपल्या चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. या खिचडी खायला.